22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून नवरात्रीमध्ये 9 शुभ रंगांना विशेष महत्त्व असतं। आता हे कोणते 9 शुभ रंग आहेत सांगते ऐका। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रंग येत आहे पांढरा सफेद। तो शुद्धता, शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो। हा दिवस पर्वतांची कन्या देवी शैलपुत्रीला समर्पित आहे। नवरात्रीचा दुसरा दिवस रंग येत आहे लाल। हा रंग प्रेम, उत्कटता आणि शक्तीचं प्रतीक आहे। या दिवशी तपश्चर्येची देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। नवरात्रीचा तिसरा दिवस रंग आहे रॉयल ब्ल्यू म्हणजेच निळा रंग। तो दैवी ऊर्जा आणि स्थिरतेचं प्रतीक आहे। हा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित असून या देवीला 10 हात आणि तिच्या कपाळावर चंद्रकोर आहे। नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा। पिवळा रंग आनंद आणि शुभतेचा प्रतीक मानला जातो। हा दिवस देवी कुष्मांडा देवीला समर्पित आहे। नवरात्रीचा पाचवा दिवस रंग आहे हिरवा। हिरवा रंग सुसंवाद, प्रजनन क्षमता आणि वाढ यांचं प्रतीक आहे। या दिवशी भगवान कार्तिकेय आणि देवी स्कंद माता यांची पूजा केली जाते। नवरात्रीचा सहावा दिवस रंग आहे राखाडी ग्रे रंग। तो शक्ती आणि संतुलनाचे प्रतीक मानला जातो। या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते। कात्यायनी देवी शक्ती आणि धैर्याची देवी म्हणून ओळखली जाते। नवरात्रीचा सातवा दिवस रंग आहे नारंगी ऑरेंज कलर। हा रंग ऊर्जा, उत्साह आणि उबदारपणा दर्शवतो। हा दिवस देवी कालरात्रीला समर्पित असून देवी कालरात्री म्हणजेच वाईटाचा नाश करणाऱ्या दुर्गा मातेचे भयंकर रूप म्हणून आपण तिला सन्मानित करत असतो। नवरात्रीचा आठवा दिवस रंग आहे मोरपिशी। हा रंग सौंदर्य, कृपा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी पवित्रता आणि शांततेचं प्रतीक असलेल्या देवी महागौरीची पूजा केली जाते। शारदीय नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आणि या दिवशी रंग येत आहे गुलाबी। हा रंग प्रेम, दया आणि सुसंवाद दर्शवतो। हा दिवस देवी सिद्धदात्रीला समर्पित असून ही देवी तिच्या भक्तांना बुद्धी आणि यशाचा आशीर्वाद देते।